राजे राजगडावर आलेला 8 दिवस लोटले नसतील, तोच दिल्लेर मिर्झाची प्रचंड शाही फौज मुळामुठेची पाणी घुसळून टाकीत पुण्यात घुसली. गौर, हांडा, बुंदेला, राठोड, कछवाह, चंद्रावत अशा राजबंद्या राजपुतांच्या केसरी डेऱ्या रावट्यांची प्रतिबिंबे मुळामुठेच्या पाण्यावर तरंगत हिंदोळू लागली. दिल्लेर खानाच्या दिमतीखाली सगळ्या जातींचा खान पुण्यात ठाण झाला. हत्ती, घोडे, उंट यांच्या कालव्याने प्रांत पुणे सुन्न झाला. अब्दुल खान, फते लष्कर, मेहलिया, अगडबंब तोफाची भांडे तोफखान्याचा प्रमुख मीर अतिश खान याने रांगेत लाखून ठेवली. पाठीकडे झुकते झालेले किमॉश डोक्यावर घेऊन चुनीदार विजारीचे डगल जाम्यावर झगमगीत जाकिटे चढवलेले दिल्लेरचे पठाण यांनी बहलिया हशम घोडे फेकीत पुण्यात धुमाकूळ घालू लागले. डोक्यावर केशरी साफे बांधलेले, हनुट्याजवळ दाढ्या पिकलेले मिर्झा राजांचे कुंवर, सिंग आणि ठाकूर राजांच्या खबरा उचलण्यासाठी 12 मावळात घुमू लागले. आले. दिल्ली दरबारचे सगळ्यात ताकदवार आक्रमण मराठी दौलतीवर चालून आले. प्रभू रामचंद्राच्या रघुकुलाचा वारसा सांगणारा मिर्झा राजा राजांचे स्त्रीचे राज्य तसनस करण्यासाठी स्वामी निष्ठेच्या किल्लती काबे पांघरून आला. येताना तो रणचंडीचा कोटीयज्ञ पेटवून आला होता. त्यात काही कमी पडायला नको म्हणून आता तो मराठी मुलखाची होळी पेटवणार होता. त्याची उमर 60 वर्षाची होती. 60ला बुद्धी नुसती नाठीच होत नाही तर खोटीसुद्धा होऊ शकते, कारण आजवर जे कधीच घडलं नव्हते ते आज घडणार होते. मराठे राजपूत एकमेकांवर उभे हत्यार धरणार होते. सूर्यवंशजाकडून लवकरच एक साक्षात सर्जा सूर्य ग्रासला जाणार होता. पुण्यात येताच मिर्झा राजाने तळाचा कब्जा आपल्या हाती घेऊन राजा जयवंत सिंगाला रिहा केले. जयवंत सिंग दिल्लीच्या रोखाने कूच झाला. आपल्या डेऱ्यात बसून हुक्क्याच्या नळीतून धुराचे फव्वारे फव्वारे फेकीत दिल्लेर खान शिवाजीच्या कुठल्या किल्ल्यावर आग ओकावी या खयालात डुबून गेला होता. आपल्या आलिशान शामियान्यात खुशबुदार सरबताचे घोट घशाखाली सोडीत मिर्झा राजा शिवाजीवर किती ढंगाच्या चाली रचाव्यात याचा विचार करीत होता. उन्हाच्या तकलखीने त्याचे पातळ होठ पुन्हा पुन्हा सुकत होते. सरबत कामी येत नव्हते. अफजल खानाला उर भेटीत फोडणारा, शाहजखानाची बोटे छाटणारा, शाही सुरतेची शान लुटणारा सेवा त्याच्या डोळ्यासमोरून हलत नव्हता. मध्येच त्याच्या कपाळावरच्या केशरी कुलटिळा आकसत होता. चढत्या उन्हाबरोबर त्याच्या जीवाची नुसती काहिली होत होती. नेहमीच्या पूजेतील स्फटिक शिवलिंगावर राजांनी आपल्या सडक बोटांनी बेलपत्रे वाहिली. क्षणभर आपल्या दळणदार पापण्या मिटत त्यांनी हात जोडले. हे शिवलिंग